नमस्कार. कुंभ राशीच्या माझ्या अत्यंत प्रिय आणि नशीबवान लोकांनो, ज्योतिष केंद्र या आपल्या लाडक्या चॅनेलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. एप्रिल महिन्याचे हे शेवटचे 2 दिवस म्हणजेच 29 एप्रिल आणि 30 एप्रिल तुमच्यासाठी साधेसुधे दिवस नसून नशिबाची मोठी कवाडं उघडणारे क्षण ठरणार आहेत. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण यामध्ये लपलेला आहे तुमच्या समस्यांचा तो सुवर्ण मार्ग ज्याची तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहात. पुढे जाण्यापूर्वी जर तुमची शनिदेवावर अढळ श्रद्धा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यातील संकटे आता दूर व्हावीत, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची एक कॉमेंट तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे द्वार उघडू शकते. कुंभ राशीच्या मित्रांनो, आता आपण वळूया या 2 दिवसांच्या अत्यंत महत्त्वाच्या ग्रहमानांकडे. 29 एप्रिल बुधवारचा दिवस. या दिवशी शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी आहे आणि आकाशमंडळात चंद्रमा कन्या राशीत हस्त नक्षत्रात विराजमान असणार आहे. हे केवळ एका ग्रहाचे भ्रमण नाही, तर या दिवशी हर्ष आणि वज्र नावाचे अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहेत. इतकेच नाही तर सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योगाचा शुभ प्रभाव देखील तुमच्या राशीवर पडणार आहे. दुसरीकडे 30 एप्रिल गुरुवारचा दिवस, जो महिन्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी चतुर्दशी तिथी असून चंद्रमा कन्या राशीतून बाहेर पडून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. चित्रा नक्षत्राचा प्रभाव आणि वज्रसोबतच सिद्ध नावाचा योग या दिवसाला अधिक शक्तिशाली बनवणार आहे. आता प्रश्न हा पडतो की हे ब्रह्मांडीय बदल तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, करिअरमध्ये आणि नात्यांमध्ये नेमकी कोणती उलथापालट घडवून आणणार आहेत? तुमच्या मनात चाललेली घालमेल आता संपणार का? चला तर मग सविस्तरपणे पाहूया 29 एप्रिलच्या दिवसापासून. या दिवशी चंद्रमा तुमच्या राशीच्या अष्टम भावात म्हणजेच गुप्त स्थानात असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अष्टम भाव हा रहस्यमय मानला जातो, पण घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण यावेळी चंद्राची शक्ती आणि त्याचे नक्षत्र तुम्हाला काहीतरी अद्भुत अनुभव देणार आहेत. तुम्हाला जाणवेल की तुमच्या अवतीभोवती काहीतरी सकारात्मक घडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत नव्हती ती अचानक तुमच्या समोर येतील. जर तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात असाल तर विश्वास ठेवा, या दिवशी कोणीतरी अज्ञात व्यक्ती किंवा एखादा जुना मित्र तुमच्या मदतीला देवदूत बनून धावून येईल. तुमच्या संघर्षात आता तुम्ही एकटे नाही आहात. ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. मानसिक ताण आणि चिंतांची जी काळी ढगं तुमच्या मनावर दाटली होती ती आता हळूहळू विरताना दिसतील. तुमच्या बौद्धिक क्षमतेचा विचार केला तर हा काळ कुंभ राशीच्या लोकांसाठी बौद्धिक प्रगतीचा आहे. बुद्धीचा कारक ग्रह बुधाच्या राशीत चंद्र असल्याने तुमची निर्णय क्षमता तीव्र होईल. मात्र आरोग्याच्या बाबतीत मी तुम्हाला थोडे सावध राहण्याचा सल्ला देईन. कधीकधी मनामध्ये द्विधा निर्माण होऊ शकते. काय करावे आणि काय करू नये अशा द्विधा मनस्थितीत तुम्ही अडकू शकता. अशा वेळी घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. पण एक आनंदाची गोष्ट म्हणजे तुमचे कुटुंब, तुमचे मित्र आणि तुमचा जोडीदार तुमच्यासाठी सुखाचा झोका घेऊन येणार आहेत. दिवसभराच्या धावपळीनंतर जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा तुमच्या जोडीदाराचे हसरे मुख किंवा मित्रासोबत मारलेली एक छोटीशी गप्पा तुमची सर्व थकवा दूर करेल. कामाच्या वरील असलेला दबाव या 2 दिवसात कमी होताना दिसेल आणि मनाला एक वेगळीच शांतता लाभेल. आज एक महत्त्वाचा संकेत मी तुम्हाला देऊ इच्छिते, विशेषतः त्या विद्यार्थ्यांसाठी जे स्पर्धा परीक्षेची किंवा सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत आहेत. 29 एप्रिलचा हा दिवस तुमच्यासाठी सरस्वतीच्या आशीर्वादासारखा आहे. आजच्या दिवशी तुम्ही जे काही वाचाल, जे काही आत्मसात कराल ते तुमच्या मेंदूत कायमचे कोरले जाईल. परीक्षेच्या हॉलमध्ये बसल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुम्ही वाचलेला प्रत्येक शब्द तुम्हाला आठवत आहे. तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना पदोन्नती किंवा पगारात वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची मेहनत आता वरिष्ठांच्या नजरेत येणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या विशिष्ट दिशेने काम केल्यास फायदा होईल तर मागे हटू नका. परिस्थिती सुरुवातीला थोडी कठीण वाटू शकते, पण योग्य वेळी मारलेली उडी तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. आता आपण एका अत्यंत संवेदनशील विषयाकडे वळूया, तो म्हणजे तुमची नाती आणि प्रेमजीवन. अष्टम भावातील चंद्राची दृष्टी तुमच्या द्वितीय भावात म्हणजेच धन आणि कुटुंब स्थानावर पडत आहे. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. कदाचित एखादा जुना वाद मिटून घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जर तुम्ही अविवाहित असाल तर एखाद्या खास व्यक्तीकडून लग्नाचा किंवा मैत्रीचा प्रस्ताव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण लक्षात ठेवा, कोणताही निर्णय घेताना हृदयाचा आवाज ऐका. केवळ बाह्य आकर्षणाला बळी पडू नका.
तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी या 2 दिवसात काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट आणि रोमॅन्टिक होईल. आता चर्चा करूया 30 एप्रिलची, जो या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी चंद्रमा तुमच्या नशिबाच्या घरात म्हणजेच नवम भावात प्रवेश करणार आहे. नशिबाची साथ मिळणे म्हणजे काय असते याचा अनुभव तुम्हाला या दिवशी येईल. नवम भाव हा धर्म, पिता आणि लांबच्या प्रवासाचा असतो. त्यामुळे या दिवशी तुमचा एखादा धार्मिक प्रवास घडून येऊ शकतो. कदाचित तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या देवदर्शनाला जाल किंवा निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जाण्याचे बेत आखाल. जर तुम्ही प्रवासाशी संबंधित व्यवसाय करत असाल तर हा दिवस तुमच्यासाठी जॅकपॉट ठरू शकतो. तुमची कल्पनाशीलता आणि सृजनशीलता या दिवशी शिखरावर असेल. तुम्ही काहीतरी नवीन विचार कराल, काहीतरी नवीन निर्माण कराल. 30 एप्रिलच्या दिवशी सरकारी कामात अडकलेल्या लोकांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे. ज्या फाईल्स टेबलाखाली दबल्या होत्या किंवा ज्या कामासाठी तुम्ही सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवत होता, ती कामे आता मार्गी लागतील. सूर्याचा प्रभाव आणि चंद्राची दृष्टी यामुळे तुम्हाला सरकारी लाभ मिळण्याचे योग आहेत. पित्याचा आशीर्वाद तुमच्यासाठी या दिवशी कवच म्हणून काम करेल. वडिलांशी असलेले मतभेद दूर करा, त्यांचे मार्गदर्शन घ्या, कारण त्यांच्या एका सल्ल्यामुळे तुमचे अडकलेले मोठे काम पूर्ण होऊ शकते. व्यावसायिकांसाठी थोडी धावपळ जास्त असेल, पण दिवसाच्या शेवटी जेव्हा तुम्ही हिशोब कराल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू असेल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी काही बदल जाणवतील. कदाचित तुमची जागा बदलली जाईल किंवा तुम्हाला नवीन जबाबदारी दिली जाईल, पण हे बदल तुमच्या फायद्याचेच असतील. कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, आयुष्यात कितीही संकटे आली तरी हार मानू नका, कारण काळ बदलत असतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्या लोकांसाठी मी आता एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे, जो तुमचे नशीब उज्ज्वलून टाकेल. या 2 दिवसात तुम्हाला एक छोटेसे काम करायचे आहे. पक्ष्यांना दाणा पाणी द्या. पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हे याक तर अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी करा किंवा संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत असतो त्यावेळी करा. हा उपाय केवळ पक्ष्यांची भूक भागवणार नाही, तर तुमच्या कुंडलीतील अनेक दोष दूर करून तुम्हाला मानसिक शांती देईल. शक्य असल्यास शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी द्या, यामुळे शनिदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहील. व्हिडिओच्या शेवटी मला इतकेच सांगायचे आहे की तुम्ही कुंभ राशीचे लोक खूप सहनशील आणि कष्टाळू आहात. तुम्ही आजवेळ जे भोगले आहे त्याचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. हे 2 दिवस तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचे संकेत आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक रहा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात चांगले बदल व्हावेत, तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर कुंभ राशीच्या भावंडांनाही याचा फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून रोजचे राशी भविष्य तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. जाता जाता पुन्हा एकदा कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. शनिदेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.